आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही फुलं कशी बनवायची आणि ती जोडून कशी घ्यायची हे पाहिलं होतं। आता आपण ही फुलं पट्टीला कशी जोडायची ते बघणार। त्याआधी हा पट्टीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तिक बनवले 2 कलरमध्ये, तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा सिंपल पट्टी ठेवली तर सुद्धा चालू शकतं। याआधी मी हे पट्टीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता, त्याची लिंक तुम्हाला मी देईनच। तर आता आपण बघूया की ही फुलं पट्टीला कशी जोडून घ्यायची। तर त्यासाठी हे बघा, आपण पहिल्यांदा हे माप घ्यायचं की आपल्याला पट्टी पुढे इथं किती ठेवायची आहे। तर इथं मी 2 हे 4-4 डबल क्रोशेचे 2 भाग ठेवणार आहे। हे बघा, हा एक आणि हा एक। तर आपल्याला आता पट्टी उलटी करून घ्यायची आहे अशी। हे पहा, आता आपण काय करायचं, मी धागा पिवळ्या कलरचा धागा सुईत घेतला आहे, घालून घेतला आहे सुईत। आता आपण असं याला पट्टीला लावून घेऊया। अशा प्रकारे आपण पट्टीला फूल जोडून घ्यायचं आहे। असं तुम्ही वेगळी पट्टी केला तरी पण चालू शकतं। इथं आपण आता धागा हा कट करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण इथं हे पहा, मध्ये एक 4 डबल क्रोशेटचा बंच सोडणार आहे आणि त्याच्यानंतरचा दुसरी पाकळी आपण इथं जोडणार आहे। इथं गाठ म्हणून आपण धागा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे धागे लपवून घ्यायचे। हे का अशा पद्धतीने दिसतं। इथं मी हे 2 सोडलेलं आहे, त्यानंतर इथं पहिल्या बंचमध्ये घातला 3 नंबरच्या, नंतर एक बंच सोडून दुसरी पाकळी मी त्याच्या पुढच्या ह्याच्यात जोडून घेतली आहे। हे फूल पट्टीला जोडून घेतलेलं आहे। तर आता आपण इथं कसे मणी केले ते बघा, राऊंडमध्ये तसे आपण करून घेणार आहे। तर त्यासाठी मी 8 नंबरचे व्हाईट कलरचे मोती घेतले आहेत आणि पिवळा धागा सुईमध्ये असा घालून घेतला आहे। तर आता आपण मणी ह्याच्यात घालून घेऊया। त्यासाठी मी धागा घेतला आहे पिवळ्या कलरचा। आता आपण हे बघा इथं जोडलेलं आहे, त्याच्या खालच्या बाजूला या खालच्या पाकळीमध्ये आपण हे मणी ओवून घ्यायचे। त्यासाठी मी सुई इथून घातलेली आहे। इथं पहिल्यांदा एक नॉट करून घ्यायची। आता आपण इथं सुरुवातीला 8 मोती घालून घेणार या पहिल्या लाईनमध्ये। हे पहा, आता आपण 8 मोती घातले आहेत। आता आपण इथं आपण जॉईन केलं, त्याच्या खालच्या पाकळीला आपण इथं जोडून घ्यायचं आहे। इथं पण अशी नॉट करून घ्यायची, व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची। आता आपण इथून इथं यायचं आहे, ह्या पाकळीच्या खालच्या पाकळीला, सॉरी खालच्या नाही, इथं यायचं आहे मध्ये। हे बघा, आपण इथं कसं केलं त्याच पद्धतीने। तर आपण खालून धागा घातलेला आहे।
तर इथून आपण सुई बाहेर काढायची. नाही तर आता आपण असे मणी घालून घेणार. हे पहा, 15 मोती घालून घ्यायचे. 1 2 3 असे 15 मोती आपण घालून घेऊया सुईमध्ये. आपण आता हे 15 मणी धाग्यात घातले. आता आपण ह्याच्या हित घेणार आहे. हे पहा, ह्या पाकळीत यायचं नाही, तर मध्यभागी या दोन्ही फुलांच्या मध्ये आपण सुई घालून इथं जोडून घ्यायचं. अशी गाठ मारून घ्यायची. धागा आपण इथं कट करायचा. अशा प्रकारे आपण आता इथं ह्याला गोंडा लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी रेड कलरचे असे गोंडे केले आहेत. तर इथं आधी पहिल्यांदा आपण धागा जोडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही मोती घालू शकता. तर आपण पहिल्यांदा धाग्यामध्ये मोती घालून घेऊया. मी 6 मोती घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण हा गोंडा इथं आपण असा लावून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीनं. तसंच आपण प्रत्येक फुलाला असा गोंडा लावून घ्यायचा आहे. हे पहा, इथं आपण लावलेला आहे. जसं इथं लावलं तसं इथं लावायचं आहे. तुम्ही इथं मोती तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. अशा पद्धतीनं आपण हे तोरण तयार करून घेऊया. आणि मी प्रत्येक फुलाला असे मोती लावून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. लावला तरी चांगलं दिसतं, नाही लावला तरी पण छान दिसेल. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही करू शकता. आणि पट्टीमध्ये पण मी प्रत्येक स्वस्तिकच्या मध्ये एक एक मोती लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आपण तोरण तयार करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण हे गोंडे लावून तोरण तयार केलेलं आहे. हे पहा, दिसायलाही खूप छान दिसतंय. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.